अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो. तर तुमच्या घरातही तुळशीचे झाड कोरडे पडले आहे का? जर होय तर थांबा, कारण तुम्ही मृत वनस्पती म्हणून उपटून टाकण्याची चूक करणार आहात. आणि ते प्रत्यक्षात एक साधे कोरडे लाकूड नाही, तर आई लक्ष्मीची भेट आहे, जी तुमची झोपलेली नियती जागृत करू शकते. तुम्ही जे लाकूड कचरापेटीत टाकणार आहात, ते कचऱ्यामध्ये तुमच्या आयुष्यातून गरिबीचे मूळ उद्ध्वस्त करण्याची अद्भुत शक्ती असू शकते. हे तुमच्या लक्षातही कधी आलं नसेल. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्या कोरड्या तुळशीचा शास्त्रोक्त पद्धतीने अतिशय गुप्त आणि प्रभावी वापर सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक संकट आणि कंगाली कायमचे संपणार आहे. परंतु या माहितीसह व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला एक अतिशय भयानक आणि विनाशकारी चुकीबद्दल, जी तुम्ही करताय आणि त्या केल्यामुळे त्या चुकीबद्दल देखील चेतावणी देणार आहे, की जे लोक नकळत तुळस सुकते तेव्हा करतात आणि या चुकीमुळे त्यांच्या असणाऱ्या कुटुंबात भयंकर गरिबी आणि दुःखाचा डोंगर अचानक फुटतो. त्या मोठ्या चुकीच्या तपशिलात जाण्यापूर्वी तुळशीची हिरवी रोपे अचानक का कोरडी होतात हे समजून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तर बघा, आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये आणि धर्मग्रंथामध्ये स्पष्टपणे असे नमूद केले आहे की जेव्हा जेव्हा तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर एखादं खूप मोठं संकट येतं, एक अदृश्य अडथळा किंवा आपत्ती येऊ लागते, तेव्हा आपल्या घराच्या अंगणात बसलेल्या तुळशी मातेने ते संकट स्वतःवर घेतले आहे आणि तुमचे प्राण वाचवत ती स्वतःला कोरडे केले आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की कोरडे लाकूड ही सामान्य वस्तू नाही, तर तुमच्या कुटुंबाचा एक संरक्षक कवच आहे, ज्याने स्वतःचा बळी देऊन तुम्हाला वाचवलं आहे. आता एक प्रश्न तुम्हाला उद्भवत असेल की त्या कोरड्या लाकडाचा विश्वास आणि विश्वासाने त्याचा वापर आपण कसा करायचा? तर बघा, सर्वप्रथम तुम्ही पूर्ण शुद्धतेने आणि आदराने ती वनस्पती मुळातून बाहेर काढा. त्यामुळे घराच्या अंगणात बसलेल्या तुळशी मातेने येणाऱ्या संकटाला स्वतःवर घेतले आणि तुमच्या जीवाचे रक्षण करताना स्वतःला कोरडे केले. याचा सरळ अर्थ असा आहे की कोरडे लाकूड ही सामान्य गोष्ट नाही. ब्राह्मण इतका गरीब होता, एक ब्राह्मण होता, तो खूप गरीब होता की त्याच्या घरात अन्नाचे एक दाणेही उरलं नव्हतं. तर ते दररोज भगवान विष्णूची पूजा करायचे, पण त्याचे दुःख काही संपत नव्हते, जास्तच वाढत होते. मग एके रात्री काय झालं, जगाचे पालन पोषण करणारे भगवान नारायण त्याच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांना तुळशीच्या कोरड्या लाकडाचे परमरहस्य सांगितले, जे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दुसऱ्याच दिवशी ब्राह्मणाने नारायणाने सुचवलेला जो काही उपाय आहे तो अगदी विश्वास ठेवून तो अंमलात आणला आणि त्याचे रिकामे घर संपत्ती आणि आनंदाने भरले. तो चमत्कारिक उपाय असा होता की जेव्हा तुम्ही तुळशीचे कोरडे लाकूड काढता, म्हणजे तुळस कोरडी झाली आहे, त्याचं लाकूड आपण जेव्हा काढतो तेव्हा काय करायचं, तर प्रथम ते गंगेच्या पाण्याने अंघोळ करून त्याला शुद्ध करायचं आणि नंतर त्यातून समान आकाराच्या 7 लहान काठ्या वेगळ्या करायच्या. या 7 लहान काठ्या एका कच्च्या पिवळ्या धागाने बांधा, जो तुमच्या 7 जन्मांच्या दारिद्र्याचा नाश करण्याचं प्रतीक मानलं जातं. आता लाकडाचे हे पवित्र बंडल तुमच्या घराच्या पूजेच्या ठिकाणी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या मूर्ती किंवा चित्रासमोर ठेवा. तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि पूर्ण एकाग्रतेने विष्णू सहस्त्रनामाचा जप तुम्ही करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे खरे चमत्कारिक वळण आहे, कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटले की लोक अशी भयंकर चूक करतात आणि ज्यामुळे लक्ष्मीजींना खूप राग येतो. आणि ती चूक अशी आहे की लोक कोरड्या तुळशीला कचऱ्याच्या डब्यासह कोणत्याही गलिच्छ ठिकाणी फेकतात आणि पायाखाली येण्यासाठी ठेवतात. अशी घोर आज्ञाभंगाची कृती करून माता लक्ष्मी ते घर कायमचे सोडून जाते. त्यामुळे ते तुम्ही लक्ष्मीवर सोडा, ते कर्करोगासाठी सोडा. म्हणून जरी तुम्ही कोणताही उपाय करू शकत नसाल तरी किमान ते एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करा किंवा स्वच्छ मातीमध्ये ते पुरून टाका. परंतु त्या गोष्टीचा, त्या तुळशी मातेचा अपमान तुम्ही करू नका. आता आपण आपल्या मुख्य रहस्याकडे आपण परत जाऊया. तर बघा, मंदिरात बोलवलेल्या 7 आपण जे बनवले 7 काट्यांचं बंडल, ते संपूर्ण रात्रभर प्रभूंच्या चरणी राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर स्नान केल्यानंतर ते बंडल एका सुंदर लाल रेशीम कापडात ठेवा आणि ते बांधून ठेवा. ही पोटली तुम्ही तुमच्या कपाटात किंवा कुठेही, मग तुम्हाला जसं वाटेल तसं, ही दैवी लाकूड तुमच्या कपाटात, जिथं तुम्ही पैसे किंवा ज्या गोष्टी सोनं वगैरे ठेवता त्या ठिकाणी तुम्ही ती ठेवू शकता. एका शक्तिशाली
चुंबकीय ऊर्जेप्रमाणे संपत्ती तुमच्याकडे यामुळे खेचायला सुरुवात करेल. तुमची सर्व रखडलेली कामे जी आहेत ती पूर्ण होतील. तुमच्या व्यवसायात अनपेक्षितपणे तुम्हाला नफा होईल आणि नोकरीमध्ये पदोन्नतीचे नवीन मार्ग उघडतील. पण हे फक्त इतकेच मर्यादित नाही. तुळशीचे कोरडे लाकूड हा आणखी एक अचूक तांत्रिक उपाय आहे, जो थेट तुमच्या नशिबाशी आणि तुमच्या घराच्या शांततेशी जोडलेला आहे. जर तुमच्या घरात सतत त्रास होत असेल किंवा कोणाच्या नजरेने तुमच्या आनंदावर बाधा टाकली जात असेल, तर तुळशीचे कोरडे लाकूड तुम्ही घ्या, कापसासारख्या सुती कपडामध्ये ते गुंडाळा, एक लांब दिवा त्याचा तयार करा आणि संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मातीच्या दिव्यात शुद्ध तूप भरून ती पेटवा. या दिव्याच्या ज्वालेतून निघणारा जो पवित्र धूर आणि दैवी प्रकाश आहे ते तुमच्या घरातील सर्व जे काही नकारात्मक ऊर्जा आहे ते शोषून घेईल. कारण भगवान विष्णूला तुळशीची झाडे ही खूप आवडतात आणि त्याशिवाय तो कोणताही भोग स्वीकारत नाहीत. म्हणूनच जेव्हा त्याचा सुगंध वैकुंठपर्यंत पोहोचतो तेव्हा नारायण स्वतः तुमच्या घराचे रक्षण करण्यासाठी धावून येतो आणि जिथे हरी असतो तिथे लक्ष्मीचे आगमन हे निश्चित होते. शेवटी मी तुम्हाला सर्वात प्रभावी आणि दुर्मिळ उपाय सांगणार आहे, ज्याचे त्वरित परिणाम मिळतात आणि जे तुम्हाला कायद्याने गुरुवारीच पूर्ण करावे लागतील. तर काय करायचं? गुरुवारी सकाळी तुम्ही जेव्हा उठता तेव्हा लवकर उठल्यानंतर शुद्धाक तांब्याच्या लोट्यामध्ये फरक करता आला नाही तर कधी असे घडते की आपण खूप मेहनत करतो, दिवसरात्र मेहनत करतो, यश आपल्यापाशी येत नाही, आपल्यापासून दूर जात असल्याचे आपल्याला खूप वेळा जाणवतं. असं खूप लोकांसोबत घडतं. आपल्याला असं वाटतं की कोणीतरी आपल्या नशिबाला बांधलं आहे. जर तुमच्या बाबतीतही असं काही होत असेल तर हा उपाय तुम्ही करून पहा. तर काय करायचं? तुळशीचे कोरडं लाकूड घ्या आणि ते काळ्या धाग्यात बांधा. शनिवारी हा धागा तुमच्या उजव्या हाताच्या मनगटावर किंवा मानेवर धरा. तो एक असा शक्तिशाली तावीज बनेल जो तुम्हाला सर्व प्रकारच्या दृष्ट तंत्र मंत्रांपासून आणि नकारात्मक शक्तीपासून वाचवेल आणि तुमच्या मार्गात येणारे सर्व काही अडथळे आहेत ते आपोआप दूर होण्यास सुरुवात करतील. ज्याच्याकडे दुकान किंवा एखादा कारखाना आहे त्यांच्यासाठी हे कोरडे लाकूड एखाद्या सचित्र दगडापेक्षा कमी नाही. तुमच्या दुकानाच्या गल्लीत किंवा जिथे तुम्ही पैसा ठेवता तिथे पिवळ्या कापडात थोडं पिवळे मोहरी आणि चांदीचे नाणे त्याच्यामध्ये बांधा आणि दररोज सकाळी तुम्ही दुकान उघडताच आधी ही पोटली धूप आणि धुपाने ती दाखवा, धूप लावा, धूप दाखवा. तुम्हाला स्वतःच असं दिसेल की ग्राहकांची गर्दी कशी वाढू लागते आणि ज्या वस्तू कित्येक महिन्यापासून विकल्या जात नव्हत्या त्या देखील विकायला सुरुवात होते. आता मी तुम्हाला कथेचा दुसरा भाग सांगते की जो मी सुरुवातीला तुम्हाला कथन केला होता. आणि काय होतं, जेव्हा गरीब ब्राह्मण तो समृद्ध झाला, त्याच्यापाशी श्रीमंती आली तर त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला. त्याने उपासनेचा धडा सोडून दिला आणि त्या पवित्र कोरड्या तुळशीच्या लाकडाचा अपमान करण्यास त्याने सुरुवात केली. त्याने लाल लिफाफा कपाटातून बाहेर काढला आणि तो बाहेर फेकून दिला आणि त्याच रात्री त्याच्या घरात मोठी आग लागली. त्याचे सर्व काही जे काही पैसे त्याने साठवले ते मेहनतीचे ते सगळे जळून खाक झाले आणि तो पुन्हा रस्त्यावर आला. आता ही कथा आपल्याला काय शिकवून जाते की आपण कधीही देवाच्या कृपेची बडाई मारू नये. आला पैसा की घमंडी करू नये, अहंकारी राहू नये. कारण जोपर्यंत आपल्या मनात श्रद्धा आणि विनम्रता आहे तोपर्यंत आपल्या लक्ष्मी मातेचे अस्तित्व आपल्यासोबत आहे. ज्या क्षणी अहंकार येईल त्याच क्षणी सर्व काही संपेल. म्हणूनच हे उपाय पूर्ण गुप्ततेने करा आणि त्याबद्दल कोणाला काहीही सांगू नका. कारण तंत्रशास्त्राच्या उपायांचा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा ते गुप्त ठेवले जातात. जर तुम्ही सर्वांना सांगत राहिलात तर समाधानाची शक्ती कमी होते, कारण लोकांचे डोळे तुमचे यश रोखू शकतात. तुळशीचे वाळलेले लाकूड आयुर्वेदिक औषधांमध्येही वापरले जाते. हे तुम्हाला माहीत आहे का? तर बघा, जरी हा आपला एक मुख्य विषय नसला तरी सुद्धा या आपल्या तुळशीच्या लाकडामध्ये शारीरिक आणि मानसिक आजारावर मात करण्यासाठी आश्चर्यकारक अशी खूप सारी शक्ती आहे. जर कोणाला जास्त तणाव असेल, स्ट्रेस असेल किंवा झोप येत नसेल तर त्याने आपल्या उशीखाली तुळशीचे एक छोटे लाकूड ठेवून झोपले पाहिजे. त्याने काय होतं तर हे तो काय करतो तर आपलं मन शांत करते आणि आपली जी वाईट स्वप्न असतात ती स्वप्न टाळते. हा एक प्रकारचा आध्यात्मिक उपचार आहे आणि जो थेट तुमच्या आत्म्यावर कार्य करत असतो. सर्वात
महत्त्वाची गोष्ट म्हणजे रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला कधीही तुम्ही स्पर्श करू नका। जरी ते कोरडे पडले असले तरीही त्या दिवशी माता तुळशी ही विश्रांती घेते। कोरडे लाकूड काढण्यासाठी मंगळवार किंवा गुरुवार निवडा। हे छोटे नियमच आपल्या उपायांना यशस्वी बनवतात, कारण अनेकदा लोक नियम मोडतात आणि नंतर म्हणतात की उपाय काम करत नाही। खरं तर रूढी पद्धतीमध्ये आहे, समाधानात नाही। आणखी एक गोष्ट जी फार कमी लोकांना माहीत आहे की ती म्हणजे काय, तर तुळशीचे प्रकार म्हणजे राम आणि श्यामा तुळशीचे वाळलेले लाकूड संपत्ती मिळवण्यासाठी अधिक प्रभावी असं मानलं जातं। राम आणि श्यामा तुळस असे दोन प्रकारचे असतात। जर तुमच्या घरात श्यामा तुळशी कोरडी पडली असेल तर समजून घ्या की कुबेर देवाने तुमच्या घराचा मार्ग पाहिला आहे। श्यामा तुळस ही भगवान कृष्णाला खूप प्रिय आहे आणि तिचे लाकूड लवकर तयार केले जाते। तथापि राम तुळशीचा सुद्धा उपाय तितकाच प्रभावी आहे। जेव्हा तुम्ही तुमच्या कपाटात लाल कापड असलेली पोटली ठेवता तेव्हा त्यासोबत एक लहान गोमती चक्र ठेवा। गोमती चक्र आणि सुक्या तुळशीचे मिलन अशा दैवी योगाची निर्मिती करते, ज्यामुळे कधीही आपल्या घरामध्ये संपत्तीची कमतरता ही कधीही भासत नाही। तर तुम्हाला फक्त काय करायचंय, तर प्रत्येक दिवाळी किंवा धनत्रयोदशी या पोटलीला सूर्यप्रकाश द्यावा लागेल। त्यात बदल करण्याची त्याला काही गरज नाही। बरेच लोक असं विचारतात की बाजारातून खरेदी केलेले लाकूड काम करेल का, तर उत्तर नाही असं आहे। तुमच्या अंगणात सुकणारी तुळस तुमच्या कुटुंबाच्या ऊर्जेशी संबंधित आहे आणि तिने तुमच्या समस्या स्वतःवर घेतल्या आहेत। त्यामुळे नेहमी घरगुती उपायांचा वापर तुम्ही करा। जर घरात तुळस नसेल तर आज एक तुळशीचं रोप तुम्ही आणा आणि ते सर्व करा, परंतु निसर्गावर जबरदस्ती करू नका। जाणून बुजून एखादी हिरवी तुळस सुकवण्याचा प्रयत्न करणे हे अगदी भयंकर पाप आहे, ज्यामुळे काय होतं, लक्ष्मीजी कायमचे निघून जाऊ शकतात। तुमच्या मनाचे सत्य आणि समर्पण ही या उपचाराची खरी ताकद आहे। हे रहस्य आपल्या ऋषींनी शतकानुशतके जपून ठेवले आहेत, जेणेकरून अशात व्यक्तीला कलियुगातील योग्य मार्ग मिळू शकेल। तर आज मी तुम्हाला मार्ग दाखवला आहे। आता पुढे जाणे आणि तुमचे तुमचं जीवन बदलणे हे शेवटी तुमच्यावर अवलंबून आहे। जे मनापासून विश्वास ठेवतात त्यांच्यावर नेहमीच चमत्कार घडतात। म्हणून आजच तुमच्या घरात डोकावून पहा आणि तुमचे जीवन पुढे नेण्याचे साधन म्हणून हे लपलेले रहस्य तुम्ही शोधा। आज तुम्हाला कळणार आहे की कोरडे पडलेले तुळशीचे लाकूड म्हणजे फक्त एक वाळलेली फांदी नसून ते तुमच्या नशिबाचा एक गुप्त दरवाजा आहे। एक अशी किल्ली आहे जी तुमच्या जीवनातील सर्व काही संकट, सर्व काही अडथळे दूर करू शकते। तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि संपत्ती आणू शकते। तर सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की तुळस नक्की कोरडी का पडते। अनेक लोक म्हणतात की पाणी कमी मिळाले, उन्हामुळे सुकली किंवा माती खराब होती, पण आपल्या शास्त्रामध्ये याचे एक वेगळेच कारण सांगितले गेले आहे। जेव्हा काय होतं, तुमच्या घरावर एखादं मोठं संकट येणार असतं, जेव्हा नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात प्रवेश करणार असते, तेव्हा तुळशी माता ते संकट जे काय ते स्वतःवर घेतात आणि त्या बदल्यात स्वतः कोरड्या होतात। म्हणजेच काय, तर त्यांनी तुमच्या कुटुंबाचे रक्षण केलेलं असतं। म्हणूनच कोरडी तुळस ही दुर्लक्षित करण्याची गोष्ट नाही, तर ती कृतज्ञतेने स्वीकारण्याची आणि योग्य पद्धतीने तिला वापरण्याची गोष्ट आहे। आता मी तुम्हाला काही अत्यंत प्रभावी आणि जी कमी लोकांना माहिती असलेले जे काही उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, पहिला उपाय अत्यंत सोपा पण अतिशय शक्तिशाली आहे। जेव्हा तुमच्या घरातील तुळस पूर्णपणे कोरडी होते तेव्हा ती काढण्यापूर्वी तिची मनापासून क्षमा मागा, तिला नमस्कार करा आणि असे म्हणा की तुळशी माता, तुम्ही आमच्यासाठी जे केले त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत। त्यानंतर ती मुळासकट अलगद काढा। लक्षात ठेवा, कधीही रागाने किंवा घाईघाईत ते उपटू नका। आता त्या लाकडाचे छोटे छोटे तुकडे करायला सुरुवात करा आणि त्यातील एक छोटा तुकडा तुम्ही घ्या आणि तो तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवा आणि हा उपाय तुमच्या घरात काय होईल, पैशाचा प्रवाह वाढवेल असे मानलं जातं। आता दुसरा उपाय असा आहे की जर तुमच्या घरात सतत वाद होत असतील, कुटुंबात शांतता नसेल, तर तुळशीच्या कोरड्या लाकडाचा एक छोटा तुकडा घेऊन तो एका पांढऱ्या कापडात गुंडाळा आणि घराच्या ईशान्य दिशेला तो ठेवा। त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते। आता मी तुम्हाला एक अत्यंत गुप्त उपाय सांगते की जो खूप कमी लोकांना माहिती आहे आणि हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारी करायचा आहे। तर त्या दिवशी काय करायचं आहे, तर सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे घाला,
तुळशीच्या कोरड्या लाकडाचे 7 छोटे तुकडे घ्या आणि ते काय करा, पिवळ्या धाग्याने बांधा. आता हे 7 म्हणजे लाकडाचे जो आपला बंडल तयार झाला आहे तो तुमच्या देवघरात ठेवा आणि समोर तुपाचा दिवा लावा आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट आहे की अनेक लोक या गोष्टी करताना चुकतात, ते म्हणजे तुळशीचे कोरडे लाकूड कधी कचऱ्यात टाकू नका. हे खूप मोठी अपशकुन मानलं जातं. जर तुम्हाला कोणताही उपाय करायचा नसेल तर तुम्ही करू नका, पण ते एखाद्या स्वच्छ ठिकाणी ते पुरा किंवा वाहत्या पाण्यात त्याला विसर्जित करा. आता आपण आणखी एक रोचक किंवा एका महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण वळूया. ते म्हणजे काय, तर तुळशीचे कोरडे लाकूड तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असे मानले जाते. जर तुम्हाला सतत सारखं चिंता, भीती किंवा एखादा तणाव जर वाटत असेल तर तुळशीचे एक छोटे लाकूड तुमच्या उशीखाली ठेवून तुम्ही झोपू शकता. असं मानलं जातं की ज्यामुळे मन अगदी शांत होतं आणि झोप चांगली लागते. आता तुम्ही विचार करत असाल की हे सर्व खरं आहे का, तर याचे उत्तर तुमच्या श्रद्धेत आहे. आपल्या पूर्वजांनी, ऋषींनी आणि संतांनी या गोष्टी अनुभवातून सांगितल्या आहेत. हे विज्ञान आणि अध्यात्म यांचे मिश्रण आहे. त्यामुळे यावरती विश्वास किती ठेवायचा, कितपत पाळायचं हे तुमच्या श्रद्धेवर आहे. पण जे काही मी उपाय सांगते, जे तुम्ही करणार असाल ते तुम्ही अगदी श्रद्धेने आणि या गोष्टीवर विश्वास ठेवून करा. आणि जर विश्वास ठेवून केलेली गोष्ट जर तुम्ही असेल तर ती नक्कीच तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तर तुम्ही माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.